जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. अथर्व, तुझा डबा तुझ्या दप्तरापाशी ठेवलाय. हा, माझा डबा रेडी आहे. संध्या खा खा. काऊन थैत्याट करत आहे? काय झालं का? हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय राधिका. गॅरी लिसन ना, नको ना तू फाईट करूस. तू बघ ना नवीन जॉब आणि मग दे हिला पैसे आणि मग आपण नवीन मेड पण ठेवू. ओके? मला नाही वाटत सगळ्या हे इतक्या लवकर नोकरी शोधू शकतील आणि मला पैसे आणून देऊ शकतील. नाही वाटत. त्याचा लक खूप चांगला आहे आणि तो खूप इझी तुला जॉब मिळवून दाखवेल. तुला काय वाटलं? लावते का पैसे? ओके, 2 डेज वाली लागली बेट. ही शनाया पण उत्साहाच्या भरात काही करते. तर 2 दिवसात नोकरी कुठून शोधू मी? शनायाच्या प्रेमात पडून त्याला आजूबाजूचं काही दिसत नाहीये आणि तुझं यश बघून त्याचा मेल इगो दुखवलाय. त्यामुळे बुद्धी सुद्धा भ्रष्ट झाली. पण आता यांना ही जाणीव करून दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. देवीचे आभार मानायला वडीला जाते मी. बकुळा मावशी, तू काही काळजी करू नकोस. तू बिंदास जा. शन्या करेल का? गॅरी, यू प्लीज टेल हर. मी काय मेड नाहीये ही सगळी कामं करायला. जेव्हा आपल्या घरामध्ये दुसरं कोणी काम करायला नाहीये तर गृहिणीने हे सगळी कामं करायची असतात. तू जर हे केलं नाहीस ना हा तर राधिका डिवोर्स नाही देणार ग. 2 महिन्यांचा प्रश्न आहे. बोल डार्लिंग. मध्ये काय म्हणत होतस? तुझा कोणीतरी मित्र आहे? हा, तो ऑनलाईन टॅक्सीवाला. हा, तोच तोच तोच. त्या पत्त्यावर पोच, तुला नोकरी मिळेल. जॉब मिळाला, नोकरी मिळाली. वाव, कुठल्या कंपनीमध्ये? डीके नावाची कंपनी आहे. काय चाललंय? मी म्हणलं होतं ना तुला राधिका, चॅलेंज दिलं होतं मी की गॅरी तुला 2 डेज मध्ये जॉब मिळवून दाखवेल. बघ, गॅरीने जॉब मिळवून दाखवला माझ्या. एक्सक्यूज मी, ते ऑनलाईन टॅक्सीचे दळवी मीच. मला ते केडीने पाठवलं तुमच्याकडे. आजपासून ही टॅक्सी तू चालवायची आणि टॅक्सीची चावी ही चावी. ऍक्च्युली तुला एक गुड न्यूज द्यायची होती. मी खूप हॅपी आहे. सो इट्स अ हॅपी न्यूज. गॅरीला जॉब मिळालाय नवीन आणि मोठ्या पोस्टवर. एक्सक्यूज मी, ते ऑनलाईन टॅक्सीचे दळवी मीच. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मला ते केडीने पाठवलं तुमच्याकडे. आजपासून ही टॅक्सी तू चालवायची आणि टॅक्सीची चावी ही चावी. हा, सगळं मिळालं ना बरोबर? हा, अरे मी लोकेशनवर पोहोचलोय. कुठे आहेस तू? हा सर, मी पण पोहोचलो. अरे वा, लवकर आला तू. नाही, जेवढं ठरलं होतं कॅब चालवायचं तेवढं चालवली मी. बर बर, चावी? हां, ठीक आहे. उद्या पण आजच्या सारखं यायचं लवकर. सर, ते ॲडव्हान्स. हा, थँक्यू. हे ॲडव्हान्स. सहसा मी कुणाला ॲडव्हान्स देत नाही, पण केडी मला बोलला होता तुला पैशाची गरज आहे. तसं तू बऱ्या घरचा वाटतोस. थँक्यू. तुमचं झालं असेल बोलून तर येऊ का मी? हो, झालं बोलून. तसा आगाऊ आहेस पण प्रामाणिक वाटतोस. पण एक लक्षात ठेव, उद्या याच वेळेला यायचं आणि याच वेळेला जायचं. हो. तसं काय की ॲडव्हान्स घेतलास ना म्हणून रफादफा व्हायचं नाही. नाही. आणि दुसरी गोष्ट आहे की हे सूट बूट घालून यायचं नाही. त्याचं काय की मालक मी आहे की तू आहे हेच कळत नाही ना. अरे आपल्याला पण काय कॉम्प्लेक्स येतो ना. समजतं ना मी काय बोलतोय ते? हा हो हो, हा येतो. हा, बोल बच्चा. गॅरी, कुठे आहेस तू? आय एम वेटिंग फॉर यू. मी आता निघालोच आहे, पण देयर इज अ गुड न्यूज. मला आज ना थोडा ॲडव्हान्स मिळालाय बच्चा. वाव गॅरी, तुला पैसे मिळाले? हा, म्हणजे फार नाही, असं एक थोडेसेच पैसे. नाही, असं आपल्या ट्रॅव्हलिंग अलाउन्स वगैरे असं छोटासा एक ॲडव्हान्स मिळालाय, पण पैसे मिळाले त्या. बघ गॅरी, याला म्हणतात गुड लक. चल आता तू लवकर घरी ये, मग आपण पार्टीचं काहीतरी प्लॅन करूया. पार्टी? कसली पार्टी? ते एक छोटंसं सरप्राईज आहे. तू ये ना लवकर घरी. ऐक ना, हॅलो, पार्टी? नाही नाही, नको बिको काही नाही. तू लवकर घरी. आय एम वेटिंग फॉर यू. ओके, बाय. आय लव्ह यू. हॅलो. यार, 5,000 रुपये मिळाले, त्याच्यात कसली पार्टी होणार आहे? शना, तू पण ना. येस 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 येस
कॅरीला पैसे मिळाले, आता मी त्यांना पार्टी देणार. नेहा सुखी राहा येते आटी. अथर्व आजीला नमस्कार कर. आई बाई ओ सुखी राहा ओ. हे तुमच्यासाठी. आणि महाजनी आजी आजोबांना सुखी राहा. आणि मला सुखी राहा. थँक्यू. छान रिझल्ट लागला ना यावेळी. मी तर भयंकर खुश आहे. नेहा, तुला काय बक्षीस पाहिजे? अगं सांग. मला न्यू टॉप. वा डन. उद्याच्या उद्या घेऊन यायचा. आणि मला हो हो हो, तुला पण. अथर्व हे बघ राधिका, आमचं सगळं ठरलेलं आहे. उद्याला आम्ही दुकानात जाणार आणि दोघांनाही ड्रेस घेऊन येणार. 5,000 रुपये होते यांच्याकडे. ठेवली असती 100ची नोट अथर्वच्या हातावरती, तर काय बिघडलं असतं यांचं? नाही. पण सगळ्यांनी अथर्वचं कौतुक केलं, पण यांना नाही करता आलं. आई, तू का करत आहे बा? काय नाही, ती भांडी घासायची राहिली होती ती घासून घेतोय. हाय बाई, तू काहून बरं भांडी घासत आहे? ती का झोपा काढत आहे का? तुला काय बोलायचं ते स्पष्ट बोला, उगीच टोमणे मारू नकोस. कोण होतास तू? का झालास? नाही, आणि मी सगळं सहन करेन, पण नाही 2 महिन्यांनंतर मी राधिकाकडून तुला डिवोर्स मिळून दाखवला ना, तर बघच. गॅरीने माझ्यासाठी ऑनलाईन गिफ्ट मागवलंय. हॅलो, मी ऑनलाईन टॅक्सीचा मालक दळवी बोलतोय. कंपनीचा एकच बॉस आहे गॅरी. अहो, इथे गुरुनाथ चालक आहे आणि मी त्याचा मालक आहे. मारा मग मला. या इथं बसलोय मी. या मारा मला. आम्ही मारामारी करणाऱ्यातले नाही आहोत. आज सोडून देतोय, पण इथून पुढे जशाच तसे वागू हे ध्यानात ठेवा. आता काय ठरवलंय? का भांडण सुरूच ठेवणार आहात? पाईपलाईन होत्या, काय हरकत नाही. परत जर का आमच्या वाटेल गेलास ते याद राख. आणि तू बी ध्यानात ठेव. सगळं नवीनच आहे. सर, मी एक सुचवू? बोल. सर, मला वाटतं की घराची सगळी जबाबदारी तुम्ही सोनियाताईंना द्यावी. आणि त्यांना काही अडलंच तर आईसाहेब आहेत ना त्यांना गाईड करायला. आईसाहेब, तुमची ही अशीच इच्छा आहे? काय हरकत आहे? म्हणजे घरातल्या गोष्टी घरातच राहतील आणि मायराला त्रास होणार नाही. चला, मग ठरलं, आजपासून या सगळ्या जबाबदाऱ्या सोन्या वहिनी सांभाळेल. कसे आहात तुम्ही? मी एकदम टकाटक. नक्की व्यवस्थित आहेस ना तू? अरे हाय, मी बरा. हाँ मैम, मुझे पूछना था कि अजिंक्य की रिकवरी कैसी है? उसके बाएं हाथ में चोट लगी है और वो लेफ्ट हैंडेड है, तो ज्यादा प्रेशर उस हाथ पे आएगा. और जब तक उसकी पूरी तरह से रिकवरी नहीं हो जाती तब तक अच्छे से खबरदारी लेनी होगी. ये उसके घर वालों को भी इन्फॉर्म करना होगा. मैं एक बात बताना चाहती हूँ, उसकी हालत अभी भी क्रिटिकल है. समजा तुम्ही जंगलात गेला, एका बाजूला खूप पाणी आहे, एका बाजूला दरी आहे आणि समोर वाघ आला, काय कराल? फेस करणार सर. हो, यस सर. आपली झडप बघून कदाचित वाघ देखील मागे जाऊ शकतो. काय वाघिणीचा आवाज आहे. शेवटी महाराष्ट्र पोलीस आहे सर. आपण जी रेसिपी करतोय ती आहे शेजवान फ्राईड राईसची रेसिपी आहे आणि त्याच्यामध्ये आपण वापरणार आहोत चिंग्सचा शेजवान फ्राईड राईस मसाला. मंडळी, आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. आता आपण करतोय ऑरेंज शेल केक. मध्ये जायचे भाजी घ्यायला. मग काय झालं? भाजी घ्यायची आणि जायचं ना घरी. मी घरीच जायचे. ह्यांनी पाहिलं ना मला तिकडे. कोणी बघितलं? मी पाहिलं, हे नाही पाहिलं असेल ना. ते सांगत नाहीत त्या. मी पाहिल्यानंतर गेलो, 1-2दा विचारलं. हे मागे येत आहेत, हे तुम्हाला कसं कळायचं? शिट्टी वाजवायचे ते. मातोश्री युवराजांच्या मागे खंबीरपणानं उभ्या राहिला. पण मातोश्री, त्यामुळे तर युवराज चावरले, त्यांना दिशा मिळाली. मातोश्री,
जाताना नुसता आशीर्वाद नाही तर देवही देऊन गेलात आमच्यासाठी. युवराज, महाडचे 2 रंगारी जे सापडले होते त्यांनी औरंगजेबाशी संधान बांधणाऱ्या 2 सरदारांची नावं सांगितली. ती कोण? येसाजी कृष्णाजी.